रस्त्यावरती, या दिल्लीच्या रस्त्यावरती आज जर या देशातील 60% लोकांनी निवडून दिलेले खासदार जर रस्त्यावरती निघत असतील आणि त्यांना कुठेतरी पोलीस प्रशासन भाजपने प्रस्थापित केलेल्या सरकारच्या माध्यमातून दडपशाही करत असतील तर त्याचा सुद्धा निषेध करतो आम्ही। आज जर आपल्याला देशातील सार्वभौम संविधानिक अधिकार अबाधित ठेवायचे असतील तर या देशातील नागरिकांना जो दिलेला मतदानाचा अधिकार आहे हा स्वायत्त आणि स्वतंत्र राहिला पाहिजे। आणि आपण कोणाला मतदान केलं त्याचं सर्वस्वी देखरेख करणारे आमचे जे असलेले इलेक्शन कमिशनर असतील किंवा इलेक्शन अधिकारी असतील यांनी त्याचं रक्षण केलं पाहिजे। पण कुठेतरी आज मतदानाचा अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न या देशातून RSSने हा जो डाव असलेला आहे त्याला कुठेतरी बळी पडलेले हे जे अधिकारी असतील त्याच्यानंतर असलेले हे आमचे प्रधानमंत्री असतील या सर्वांनी मिळून कुठेतरी देशातील नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न आज कुठेतरी केलेला आहे। माझी सर्व जनतेला व माझ्या भारतीय नागरिकांना माझं नम्र आव्हान आहे की अशा पद्धतीने आपला मतदानाचा अधिकार सुद्धा हिसकावून घेण्याचा प्रयत्न जर या देशातील प्रशासन व्यवस्था करत असतील, या देशातील भाजप आणि RSS मिळून करत असतील तर अशा अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आपण सुद्धा रस्त्यावर येणे ही काळाची गरज आहे। ही ओळखून घ्या। येणारा काळ हा आपला या देशातील नव स्वातंत्र्याची चळवळ उभी करण्याचा काळ निर्माण झालेला आहे। या देशाला स्वातंत्र्य मिळून या देशाचं सार्वभौमत्व टिकवण्याचं काम काँग्रेसच्या सरकारने वेळोवेळी केलं, पण आज कुठेतरी सर्व प्रशासकीय व्यवस्था कोलमडीत आल्यासारखी आज कुठेतरी आपल्याला दिसत आहे। जर या व्यवस्थेला आपल्याला जर टिकून ठेवायचं असेल, संविधानिक आपले अधिकार टिकून ठेवायचे असतील तर आपल्याला मतदानाचा अधिकाराचं रक्षण करण्यासाठी आपल्याला रस्त्यावर यायला लागेल। आपल्याला जर VVIP ज्या मशीनद्वारे आपल्याला मतदान कुठे केलं ते दिसत होतं ती मशीन सुद्धा आज बंद करण्यात आलेली आहे। आज बिहारमध्ये निवडणूक घेत असताना 65 लाख लोकांचे मतदानाचा अधिकार या मतदान जे इलेक्शन कमिशनर आहे यांनी हिसकावून घेतलेला आहे। आणि याच्या विरोधात आवाज उचलल्यानंतर जर या देशातील सर्व निवडून आलेल्या खासदारांना जेलमध्ये टाकण्यात येत असेल तर अशा घाणेरड्या आणि अशा चुकीचं वर्तन करणाऱ्या या सरकारचा आम्ही जाहीर निषेध या ठाणे जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून करतोय असं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो। येत्या काळात आपल्याला याच्या विरोधात आपण जो लढा उभारत आहात तर या लढ्यामध्ये आपण सर्वांनी एकत्रितपणे याच्यामध्ये सामील व्हायचं आहे असेच मी सगळ्यांना आवाहन करेन। जय भीम, जय हिंद।